पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मोहम्मद कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केलाय। सोमवारी मुंबईमधल्या वरळी इथल्या नेहरू तारांगण इथं हा प्रकाशन सोहळा होतोय। हा कार्यक्रम रद्द करण्याचं निवेदन शिवसेनेनं नेहरू तारांगणला दिलेलं आहे आणि या संदर्भात आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। खुर्शीद कसूरी यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केलेला आहे आणि याबाबतचं जे निवेदन आहे ते नेहरू तारांगणला दिलेलं आहे। हा कार्यक्रम नेहरू तारांगण इथं होणार होता। पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांच्या पाठोपाठ आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मोहम्मद कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सुद्धा शिवसेनेनं विरोध केलेला आहे। आम्ही कसं काय सहन करायचं की ज्या देशातील लोक या ठिकाणी येऊन बॉम्ब ब्लास्ट घडवतात, हा दिवसा ढवळ्या वाटेल तसे या ठिकाणी दहशतवाद माजवतात आणि मग त्यांच्या तिकडच्या लोकांना या ठिकाणी येऊन आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करायला देणार, आम्ही खेळायला देणार, आम्ही त्यांचं साहित्य वाटप करायला देणार? कसं काय? हा सगळा जो देशाभिमान बाळगतो तो या गोष्टी सहन करू शकत नाही। त्यांनी परराष्ट्र मंत्री असताना सुद्धा संबंध सुधारायला दिले नाही, जाणीवपूर्वक त्यांनी त्यावेळेला दिलेले नाहीयेत आणि अशा माणसाला इथे येऊन पुन्हा पुस्तकाचं ओपनिंग करायला द्यायचं आणि पुन्हा त्या पुस्तकात त्यांनी जरा वेगळा अजून काय म्हणजे ह्यांचे फुतकार आहेत ना, हे तिथूनच कळत आहेत। ते इथे येऊन त्याला फुतकार टाकायला देण्यापेक्षा असले दहशतवादी नाग हे त्यांच्या देशातच ते बरे वाटतील, आमच्या देशात येऊन हे करण्याचं या पवित्र भूमीवर त्यांनी येऊच नये ह्याचा आमचा प्रयत्न असेल। तर आपण बघितलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया नेमक्या आहेत। पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अशा प्रकारे शिवसेनेनं विरोध केलेल्या परराष्ट्र मंत्री पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मोहम्मद कसूरी यांचा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम होणार होता नेहरू तारांगण इथे, मात्र त्यालाही शिवसेनेनं विरोध केला। सोमवारी मुंबईतल्या वरळी इथल्या नेहरू तारांगण इथे प्रकाशन सोहळा होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।